विदर्भामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प मला वाटतं हा देशातला राज्यांतर्गत सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. विदर्भातील शेतकरी असतील, पिण्याचं पाणी असेल, उद्योगासाठी असलेलं पाणी आहे, यासाठी अतिशय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला जवळपास याची किंमत ही 95,000 कोटीपर्यंत आहे. यातून आपल्याला जवळपास 64 TMC पाणी मिळणार आहे आणि यातून विदर्भातले 8 जिल्हे आणि 38 तालुके हे त्यात कव्हर होणार आहेत. त्यांना या ठिकाणी पाणी मिळणार आहे. जवळपास 10 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. उद्योगांनाही पाणी मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचे बहुतांशी प्रश्न या प्रकल्पामुळे या ठिकाणी सुटणार आहे आणि म्हणून मला वाटतं की हा अतिशय महत्त्वाकांक्षीचा प्रकल्प विदर्भासाठी त्या ठिकाणी आहे. आणि कालच परवाच याला कॅबिनेटमध्ये प्रशासकीय मान्यता मी दिलेली आहे. लवकरच याचं टेंडर काल सुरुवात होईल. इतर काही परवानग्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. काही 2-3 परवानग्या राहिलेल्या आहेत, त्यासुद्धा तात्काळ मी त्या ठिकाणी घेणार आहोत. पण मी पुन्हा सांगेल की विदर्भातला जो दुष्काळी भाग आहे त्यात विशेष करून जवळपास 8 जिल्हे त्याच्यामध्ये येतात. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, भंडारा असे 8 जिल्हे या नदीजोड प्रकल्पामुळे कव्हर होणार आहेत आणि म्हणून हा प्रकल्प विदर्भासाठी एक वरदान ठरणारा प्रकल्प आहे. नक्की किती भूसंपादन केलं जाईल, पुनर्वसन कशा प्रकारे केलं जाणार आहे लोकांच्या आणि मदत कशा प्रकारे दिली जाणार? यामध्ये नियमानुसार जी मदत आहे ती सगळ्यांना दिली जाईल. जवळपास 34,000 हेक्टर जमीन यामध्ये संपादित केली जाणार आहे. मग त्यामध्ये फॉरेस्टची जमीन आहे, खाजगी जमीन आहे. याच्यामध्ये जवळपास 20 किलोमीटरचं टनेल आहे. हे पाणी नेताना 20 किलोमीटर टनेलच्या माध्यमातून हे पाणी नेलं जाणार आहे आणि लवकरात लवकर हा प्रकल्प व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. ज्याची जरी आपण मुदत 10 वर्ष म्हटली असली तरी पण टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प आम्ही पूर्ण करू आणि टप्प्याटप्प्याने मी पाणी देत 10 वर्षापर्यंत 100% हा प्रकल्प पूर्ण करू. यासाठी 60% जो खर्च आहे जवळपास 55,000 कोटीतला केंद्र शासन देणार आहे. 40% राज्य सरकार यावर खर्च करणार आहे. केंद्राची खूप भरीव मदत या प्रकल्पासाठी होणार आहे. वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प जो नदीजोड प्रकल्प खरं याला थोडा उशीर म्हणता येणार नाही, पण हा पाईपलाईनमध्ये होता. पण आता वार देवलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अतिशय लवकर हा प्रकल्प आपल्याला हाती घ्यायचा आहे, सुरू करायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्या वार रूममध्ये पण या ठिकाणी हा प्रकल्प घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री कृषी PMKSYमध्ये सुद्धा हा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणीचा घेतोय. त्यामुळे याला निधीची कमी पडणार नाही. आतापर्यंत थोडी व्याप्ती कमी होती, पण आता ती व्याप्ती पुन्हा वाढून काही दुष्काळी जिल्ह्यांना पुन्हा पुढे पाणी पाठवून या ठिकाणी हा प्रकल्प आता आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आता याची सुरुवात जवळपास झालेली आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये जो रिंग रोड आहे जवळपास 7,000 कोटी 7,500 कोटी रुपये याची किंमत आहे. या कामाला आता आपण सुरुवात करत आहोत. पण हा प्रकल्प नाशिक शहरासाठी हा एक मोठा वरदान ठरणारा प्रकल्प आहे. हा मार्गामुळे नाशिकची व्याप्ती वाढणार आहे. नाशिक शहराच्या दळणवळणाच्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या सुरळीत होणार आहेत. जे ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा तक्रारी असतात, मोठ्या वाहनाच्या बाबतीत शहरातून जातात येतात, बाहेर जात असताना खूप लोकांनाही त्रास असतो. पण वाटतं त्या सगळ्या त्रासातून नाशिक शहर मुक्त होऊन खूप मोठी वाढ नाशिक शहराची या रस्त्यामुळे जो रस्ता आहे बाह्य रस्ता रिंग रोडचा त्यामुळे होणार आहे. या बाबतीमध्ये काही अडचणी पण आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, पण बहुतांशी आता 50%च्या वर जमिनी या संपादित झालेल्या आहेत. राहिलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये आमचे अधिकारी शेतकऱ्यांशी बोलत आहेत. मला वाटतं कुठेही या बाबतीमध्ये अडचण राहणार नाही. 100% आम्ही यातून मार्ग काढू. शेतकऱ्यांनाही कुठेही आम्ही नाराज करणार नाही. जमीन संपादित करताना कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेऊ. पण या प्रकल्पाला आता सुरुवात झाली आणि कुंभमेळ्याच्या आत म्हणजे 1.5 वर्षापर्यंत आम्हाला हा 7,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हा पूर्ण करायचा आहे. एक राजकीय प्रश्न असा आहे की भाजप छळ आणि छावणी आहे आणि त्याचाच बळी जे आहे त्या पवार केले असा आरोप संजय राऊत भाजप. संजय राऊतांना काय, संजय राऊत काही आरोप करू शकतात. आता मला असं वाटतं की कृपा करून माझी सगळ्यांनाच विनंती आहे, जे रोज आपल्या समोरून बोलतायत वाटेल तसे, कोणी म्हणतं बॉम्ब ठेवला, कोणी म्हणतं पायलटने सुसाईड केलं, कोणी म्हणतात
भाजपने छळ केला. मला वाटतं दादांचा इतका मोठा गंभीर अपघात हा झालेला आहे, त्याचं आपण राजकारण करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे, एवढा दुर्दैवी घटना घडली, दादांसारखा नेता आम्ही गमावलेला आहे, विमानाचा अपघात सगळ्यांना दिसतो आहे, पण यातून वाटेल तसं जो सगळे मी म्हणेल वाचाळवीर आहेत, काही वाटेल तसं बोलतायत, वाटेल तसं छापतायत. मला वाटतं अशा पद्धतीने या गोष्टीत तरी, एवढ्या मोठ्या अपघातात तरी आपण राजकारण आणून नाही. चौकशी सगळ्या पद्धतीने सुरू आहे, उच्चस्तरीय चौकशी या ठिकाणी सुरू आहे, आणि चौकशी सुरू असताना त्याच्या आधीच आपण आपले तर्कवितर्क लढवायचे आणि काही बोलायचं आणि पक्षावर आरोप करायचे, तर मला वाटतं त्यापेक्षाही गंभीर बाब आहे. महाविकास आघाडीच्या 89,000 सरकारमध्ये कोटींचे चेक दिलेले आहेत कंत्राटदाराला आणि तिजोरीमध्ये मात्र सरकार नाही. आणि मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरचे सगळे पेमेंट सुद्धा सुरू आहेत, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत. आता बजेट आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना पेमेंट मिळतं आहे. थोडं कदाचित मागे पुढे होईल, झालं असेल, पण मला असं वाटतं की कुणाचे पैसे राहणार नाहीत. सर्वांना या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत, त्या ठेकेदारांना पैसे दिले जातात. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा अजितदादा मुख्यमंत्री झाले असते किंवा होऊ शकले असते असं संजय राऊत म्हणतात, पण तेव्हा तर उद्धव ठाकरे. आता संजय राऊत काय बोलावं मी परत मला ते समजत नाही. मग उद्धवजींनीच त्यांना द्यायचं होतं ना, तुमच्या सोबत होते, मग उद्धवजींनी घरी बसायचं होतं आणि त्यांनाच करायचं होतं मुख्यमंत्री. मला वाटतं असं काही संबंधित का बोलतायत हे मला हे कळत नाही. उद्धव ठाकरे काल असे म्हटले की ज्यांनी आरोप केले तेच आज हळहळ व्यक्त करतायत. त्यांच्या भाषणात, परिषदेच्या भाषणात ते म्हटले भाजपवरती आरोप त्यांनी काल 70,000 कोटीचा जो आरोप होता. मी पुन्हा सांगतोय की या बाबतीमध्ये तुम्ही आता दादाचं एवढं दुर्दैवी निधन झालेलं आहे, अपघात झालेला आहे, आणि या बाबतीत कुणी राजकारण करू नये. मला असं वाटतं त्यांचा परिवार अतिशय म्हणजे किती दुःखामध्ये याची आपल्याला कल्पना आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या संवेदना काय कुठे गहाण ठेवलेल्या आहेत का, आणि म्हणून या बाबतीत तरी असं इतकं टोकाचं बोलू नका, असं घाणेरडं राजकारण करू नका. म्हणजे पुन्हा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. सर- आणि त्यांनी इलिगल पद्धतीने रस्त्यावर लोक पदार्थ विकतात. फेरीवाले. आणि ऍक्सिडेंट होताना दिसत आहे. मी या संदर्भात नाही, समृद्धी मार्गावर असं कोणी त्या ठिकाणी थांबून की पदार्थ विकत असेल किंवा स्टॉल लावत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. त्या रस्त्यावर अजिबात अपेक्षित नाहीये, कुणीही थांबणं, कुणी काही विकणं हे तर अजिबात अपेक्षित नाहीये. गाडी थांबवणं सुद्धा या महामार्गावर हे सुद्धा अपेक्षित नाहीये. आणि म्हणून मला वाटतं या संदर्भामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निश्चित कळवलं जाईल, आणि जे कोणी असे विक्रेते असतील, ठेले लावून बसलेले असतील, ते हातात घेऊन विकत असतील, त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई केली जाईल, आणि असं यापुढे कुठे होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर, नदी जोड़ प्रकल्प के लिए खासकर विदर्भ में नदी जोड़ प्रकल्प के लिए एक बहुत बड़ा प्रावधान कर रहे हैं, उसकी वजह से काफी किसानों को फायदा होने वाला है। उसके बारे में क्या जानकारी है और कब तक ये पूरा होगा? वैनगंगा, नळगंगा, ये रिवर लिंकिंग नदी जोड़ प्रकल्प है। मुझे लगता है कि विदर्भ के लिए ये बहुत बड़ा एक अच्छा प्रोजेक्ट माननीय मुख्यमंत्री जी ने दिया है। इसकी कीमत करीब मुझे लगता है ये देश में जो इंटरस्टेट प्रोजेक्ट है, राज्य के अंदर का जो प्रोजेक्ट है, तो इसमें सबसे बड़ा प्रोजेक्ट देश में है। इसकी कीमत करीब 94-95 हज़ार करोड़ रुपए है। इसमें 64 टीएमसी पानी किसानों को मिलेगा। इसमें 8 डिस्ट्रिक्ट और 38 तालुके, 38 तालुके इनको पानी मिलने वाला है। इससे खाली किसानों को पानी नहीं, तो पीने का पानी है, इंडस्ट्री के लिए जो लगने वाला पानी है वो भी उन्हें मिलेगा। इसकी कीमत करीब 94 हज़ार करोड़ रुपए है। और मुझे लगता है विदर्भ के लिए एक बड़ा वरदान है। विदर्भ की जो सब अकाल जहाँ पे पड़ता है उन डिस्ट्रिक्ट के लिए मुझे लगता है बहुत बड़ी बात, बहुत बड़ा प्रोजेक्ट उनके लिए सरकार ने दिया है, हमने दिया है। माननीय मुख्यमंत्री जी ने तो वार रूम में लिया खुद के, PMKSY में ये प्रोजेक्ट लिया जाएगा। और उसके लिए जो फंडिंग जो है करीब 95 हज़ार करोड़, इसमें 60% ये केंद्र सरकार देगी और 40% राज्य सरकार इसके लिए खर्चा करेगी। सर, इसके अलावा सवाल ये है सर कि हम बात कर रहे हैं खासकर उन बांग्लादेशियों को जो इलीगल तरीके से बांग्लादेशी मुंबई या महाराष्ट्र कई जगहों पर रहते हैं, खासकर किरीट सोमैया जब मालेगांव जाने की बात कर रहे हैं वहाँ से, क्योंकि SIR होने वाला है महाराष्ट्र में, तो विपक्ष कहता है कि आप अपनी सरकार को चेहरा आईना दिखा रहे हैं, क्योंकि आपकी आईना दिखाने की बात नहीं कि आज आए नहीं, ऐसे नहीं। हमारी सरकारें तो भाई ये शुरू से ये लोग आए हैं, बहुत दिनों से ये बसे, इन्होंने बोगस कार्ड बना लिए हैं, बोगस रेशन कार्ड बना लिए हैं, ID बना लिए हैं। तो मुझे लगता है जो बोगस लोग जो बाहर से आए हुए हैं इनको बाहर निकालना ही चाहिए। इसमें तो कोई दो राय किसी की होनी नहीं चाहिए, मुझे ऐसे लगता है। तो विपक्ष के पेट में इतना दर्द क्यों हो रहा है?
इतना डर क्यों हो रहा है? इन्होंने वोट बैंक बना के रखी, बाहर से लोगों को लाना, उनको यहाँ पे इलेक्शन वोटिंग लिस्ट में उनका नाम दर्ज कर लेना, वोटिंग के समय इनको ये सब इन लोगों का ही षड्यंत्र, मैं तो इसे कहूँगा। तो ये जो लोग बाहर से आए हुए हैं, अगर इनको हम बाहर निकालते हैं, जो फर्जी है, जो फर्जी पेपर बनाए हैं, तो इसमें गलत क्या है? ये तो होना ही चाहिए। भाऊ, सर- राज्यसभेच्या संदर्भात एक प्रश्न आहे. महाविकास आघाडीकडनं शरद पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं कळतं. तर दुसऱ्या बाजूला पार्थ पवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असं सांगतात. नाही, मला या बाबतीमध्ये अजून काही माहिती नाही. त्याचं काय चाललंय, कोणाचं नावलं काय चाललं, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. भाजपची नावं आज रात्री बैठक आहे कोर कमिटीची. मला वाटतं त्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि आमच्याकडे पद्धत आहे, त्यानंतर वरती जातील नावं, केंद्राकडे जातील आणि तिथून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. इथे नाव ठरवण्याची आमच्याकडे कुठेही राज्यामध्ये पद्धत नाही आहे. मला वाटतं कुठेही कोणी शंका घेण्याची गरज नाही. मी तर या मताचा आहे. एवढा मोठा अपघात झालेला आहे, सगळा दिसतोय, बघितलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये तर्क वितर्क, बॉम्ब ठेवण्यापासून, दार केल्यापासून, षड्यंत्र रचण्यापासून, आत्मघाती पायलट त्या ठिकाणी पाठवल्यापासून इतके गंभीर आरोप आणि इतके चुकीचे आरोप त्या ठिकाणी होत आहेत. वाटतं चौकशी सुरू आहे, लगेच 2 दिवसात चौकशी झाली तर तुम्ही म्हणाल थातूरमातूर चौकशी केली. मी परवा ऐकलं मोठे नेते म्हणतो की तुम्ही थातूरमातूर चौकशी करू नका, तात्काळ ते गुंडाळू नका. आता आपण म्हणताय त्याला विलंब लागतोय. मला वाटतं अतिशय सखोल चौकशी सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून, सगळ्या एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आहे आणि यातून सत्य काय असेल ते बाहेर येईल. सर, जलगांव सारखं याच्यामध्ये काहीच नाही आहे. सर, जलगांव जिले में खासकर 217 करोड़ के फसल बीमा को लेकर एक अनियमितता सामने आई है कि जो फसलें थी ही नहीं हुई दिखाई गई और फसल का बीमा ले लिया गया। ये जलगांव जिले में कृषि क्षेत्र का मामला है, तो आप इस बारे में क्या कहेंगे कि नहीं, मुझे इसके बारे में तो कोई जानकारी नहीं है कि भाई कोई गलत किसी ने 217 करोड़ रुपए उठा लिए. अगर ऐसा है तो इसकी भी जांच होगी. पिछले समय कुछ थोड़ी सी 2-4 के 5 किसानों के लिए कंप्लेंट आई थी, लेकिन उसके बारे में भी मैंने कलेक्टर को शिकायत की थी, उसकी इंक्वायरी के लिए कहा है. भाऊ, 22 जिल्हा परिषद हे खरं आहे, कालपासून परवापासून अवकाळी पाऊस राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतोय. मोठं नुकसान पिकांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. खरं म्हणजे पावसाळ्यामध्ये तर मोठं नुकसान झालंच, पण आता रब्बीमुळे तरी शेतकरी वाचलेले होते. पाऊस पाणी होतं, चांगलं पीक आलेलं होतं, पण आता हातात आलेलं पीक हे या ठिकाणी नष्ट होताना आपण बघतो आहोत. संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. चौकशी म्हणण्याच्या सर्वे करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सर्वे होऊन, पंचनामे होऊन जे जे काही रक्कम समोर येईल, जी माहिती समोर येईल, त्यातून तात्काळ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केली जाईल. भाऊ, 22 जिल्हा परिषदांची निवडणूक पुन्हा एकदा लागू पडली आहे. ज्या ठिकाणी 50% मर्यादा ओलांडली गेली आहे तिथे निवडणुका घेण्यास कोर्टानं स्पष्टपणे नकार दिला. आता सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्यावर आपण बोलणं काही उचित होणार नाही. पण मला वाटतं ज्यावेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाचं समाधान होईल त्यावेळेला ते परवानगी देतील. सर, एयरपोर्ट पर, मुंबई एयरपोर्ट पर किसी समय में नमाज के वक्त में रमजान के वक्त में नमाज पढ़ी जाती थी, उस पर कुछ लोगों ने आपत्ति दी, फिर उसे हटा दिया गया। कोर्ट कह रहा है कि अगर MMRD जगह दे सकता है, पॉसिबल है, तो दे दी जाए। क्या लगता है सरकार को? क्या ठीक है, कोर्ट ने कहा तो सही है, कोर्ट ने कहा तो अच्छा है. अगर कोर्ट कहता है उनको अलग जगह दी जाए, ठीक है ना. लेकिन रास्ते पे, एयरपोर्ट पे, रेलवे स्टेशन पे या कोई सार्वजनिक जगह पे जिससे लोगों को, ट्रैफिक को तकलीफ होगी, आम लोगों को आने जाने में तकलीफ होगी, ऐसी जगह नहीं करना चाहिए.